नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 6 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शुक्रवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 8:15 ते 9:36 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:54 ते 12:42 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 10:57 ते 12:18 आणि यमगंड काळ दुपारी 2:59 ते 4:20 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय अजिबात घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरु बरोबर त्रिकोण योग करणार आहे. रवी बुधाबरोबर लाभ योग करणार आहे. आजच्याच दिवशी रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. अष्टमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घडामोडी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. याचप्रमाणे आरोग्याकडे मात्र लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित काही लाभ मिळू शकतील. काळजी घ्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. सप्तमामध्ये रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. तुमचा एनर्जी किंवा तुमच्यामधला आत्मविश्वास काम करण्याचे धडाका हा उत्तम प्रकारे लावेल. भाग्याची साथ उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. षष्ठात रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कुठल्याही आरोग्याच्या संदर्भातल्या तक्रारी आल्या तर लगेचच्या लगेच डॉक्टर इलाज करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. पंचमामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ आजच्या दिवशी मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल
येणाऱ्या 2 ते 3 दिवसात त्यांच्या समवेत कुठे बाहेर फिरायला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. चतुर्थातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. चतुर्थामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. मात्र जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी आजच्या दिवशी घडू शकतील. त्या संदर्भातले काही नवीन चांगल्या संधी तुम्हाला मिळू शकतील. काही चांगले लाभ सुद्धा मिळू शकतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या पंचम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तृतीयात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. अतिशय उत्तम, सुंदर आणि शुभफलदायी दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभ यांची कामं हाती घ्याल, अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. याचप्रमाणे फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. नवीन रिलेशनशिप बनवण्याकरता सुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ सुद्धा संभवतात. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात सुद्धा फिरणं वगैरे होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. जी कामं अडकलेली आहेत ती तुमची कामं पूर्ण होऊ लागतील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता येणारे 2 ते 3 दिवस उत्तम राहतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. द्वितीयात रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. काही महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये काही महत्त्वपूर्ण लाभ आणि गुंतवणूक दोन्ही प्रकार होऊ शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. तुमच्याच राशीत रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आहे. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेससाठी आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. खास करून विवाहित असेल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध अतिशय सुमधुर अशा प्रकारे दिसून येतील. काही महत्त्वपूर्ण कामं, कमिटमेंट, प्रॉमिसेस, कागदोपत्री व्यवहार याकरता दिवस चांगला राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. स्वकर्तृत्वावर ते काही कामं अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. व्ययात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट, गुंतवणूक होऊ शकेल. काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. काही महत्त्वपूर्ण सकारात्मक गोष्टी येणाऱ्या 2 ते 3 दिवसात घडून येऊ शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. 5व्या स्थानात भ्रमण करणाऱ्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. लाभातल्या रवी गुरुबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. लाभात रवी आणि गुरुची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आज तुमचा मूड अतिशय चांगला दिसून येईल. तुमच्यामधला आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल सहजपणे हातावेगळी करू शकाल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमधील नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लॉंग टर्ममध्ये काही चांगले ट्रेड तुमचे आजच्या दिवशी लाभदायी ठरतील. याचप्रमाणे मित्र परिवाराबरोबर भेटीगाठी होतील आणि त्यांच्याकडून तुम्हाला काही चांगले सल्ले सुद्धा मिळू शकतील. अनपेक्षित लाभ येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मिळण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे.
यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. याचप्रमाणे दशमामध्ये रवी बुधाची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर केला जाण्याचा योग संभवतो. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. आजचा दिवस मात्र तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभसना चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे. भाग्यात रवी आणि बुधाची युती सुद्धा होणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आजचा. खास करून आजच्या दिवशी काय चांगले उत्तम लाभ संभवतात. तुम्ही बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह राहाल. महत्त्वपूर्ण कामं करू शकाल. कमिटमेंट प्रॉमिसेस कागदोपत्री व्यवहार करतो दिवस चांगला राहील. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या नवीन काही संधी तुम्हाला मिळू शकतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 6 डिसेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.